आज बनवणार आहे शेवयाची खिचडी. शेवया आहेत आणि त्यासाठी मी चिरून घेतले कांदा मीडियम साईजचा, एक छोटासा टोमॅटो ऑप्शनल आहे, घालू पण शकतो, नाही पण कढीपत्ता आणि मिरची. आता ह्याला भाजून घेऊया आपण. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं. हे पहा, मी अशा प्रकारे भाजून घेतले. आता आपण याला काढून घेऊया. लालसर भाजून घेतले. आता मी याला काढून घेते. आता गॅस ऑन करूया. त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. मोहरी, जिरे, मिरची, कढीपत्ता, आता हा कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. आता कांदा व्यवस्थित झालेला. त्याच्यामध्ये थोडंसं आता ह्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं. त्यात थोडंसं धने पावडर आणि हळद. पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. मीठ चवीनुसार आणि शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. शेंगदाणे पण टाकू शकतो आपण, थोडंसं शेंगदाणा कूट आणि कोथिंबीर. आता ह्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर मग यात शेवया टाकूया आपल्या. आता हे उकळी आली. आता ह्याच्यामध्ये शेवया टाकून घेऊया आपण. आता ह्याला थोडं व्यवस्थित शिजू द्यायचं घट्ट होईपर्यंत. झाकून घेते मी. आता याला झाकून थोड्या वेळ ठेवूया आपण, 3 ते 4 मिनटं. ही खिचडी रेडी. आता ह्याच्यामध्ये आपण शेवयाचं उपीट, ह्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकूया, लिंबू टाकूया. एकदम सोपी आणि इझी रेसिपी. ही पहा, आपली शेवयाची खिचडी रेडी.